नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला अतिशय चांगला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरामध्ये आता अश्विनचा वाढदिवस असतो, तर सगळेच प्लॅन बनवतात की आपण त्याला एक सरप्राईज द्यायचं. तर घरातील सगळे सदस्य जमलेले असतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी मस्तपैकी एका केकची ऑर्डर देतो. त्यावर आता सायली आणि कल्पना दोन्ही एकसाथ म्हणतात की त्याला तर घरच्या केकचीच आवड आहे. तर अश्विनच्या वाढदिवसानिमित्त कल्पना आणि सायली दोन्हीही एकत्र येतात आणि त्याच्या आवडीचं संपूर्ण जेवण बनवतात. संध्याकाळी आता अश्विन घरी येतो, तर डायनिंग टेबलवर त्याचं संपूर्ण आवडतं जेवण बघून त्याला खूपच आनंद होतो. तर आता फुकटचं क्रेडिट घेण्यासाठी प्रिया लगेच तिथे येते आणि ते अश्विनला सांगू लागते की अरे हे सगळं मीच केलं आहे. तर आता अश्विनला खूपच आनंद होतो आणि तो प्रियाला आता थँक्यू बोलू लागतो. तर आता पूर्ण आजी देखील तिथेच बसलेली असते आणि ती प्रियाला म्हणते की तू खोटं बोलू नकोस, हे सगळं काही कल्पना आणि या मुलीने केलं आहे. तर अर्जुन म्हणतो की ही मुलगी म्हणजे कोण? त्यावर पूर्णाजी म्हणते की तुझी बायको सायली, हिने हे सगळं काही केलं आहे. तर आता पूर्ण आजीच सगळ्यांसमोर प्रियाला खोटं ठरवते. तर आता अश्विन चिडूनच म्हणतो की अगं तन्वी, तुला खोटं बोलायची काय गरज आहे? त्यावर आता प्रिया खोटं बोलत म्हणते की अरे मी सगळं काही करणारच होते, पण त्या अगोदरच ही सायली आणि आपल्या आईने सगळं काही करून ठेवलं. तर मात्र आता अश्विनच्या मनात सायलीबद्दल प्रेम निर्माण होऊ लागतो. तो विचार करतो की आपण सायली वहिनींना एवढं काही घालून पाडून बोलतो, तरीसुद्धा तिने माझ्या वाढदिवसाला हे सगळं काही केलं. त्यानंतर आता अश्विनला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे आपल्याला प्रेमात धोका मिळाल्यानंतर आपण जीव देणार होतो, पण मात्र सायलीने आपला जीव वाचवला. आज मी जे काय करतोय, आपल्याला एक नवी सुरुवात मिळाली आहे, तीसुद्धा सायली वहिनीमुळे. आणि आपण दादा वहिनींसोबत किती चुकीचं वागतोय याचा आता त्याला पश्चाताप होऊ लागतो. तर जुनं सगळं काही विसरून आता अश्विन ठरवतो की आपण दादा आणि सायली वहिनींसोबत एक नवी सुरुवात करायची. त्यानंतर आता अश्विन विमलची मदत घेत तो सायलीला एकांतात भेटण्यासाठी बोलवतो. तर आता सायली म्हणते की अहो अश्विन भाऊजी, काय झालं, तुम्ही मला असं एकांतात का बोलवलं? त्यानंतर आता अश्विन रडू लागतो आणि तो हात जोडून सायलीची माफी मागतो. अश्विन आता रडतच म्हणतो की वहिनी, मागील काही दिवसात आपल्यास बराच दुरावा निर्माण झाला. या अगोदर आपण किती आनंदात बोलायचो, मस्ती करायचो, पण आता ते तसं काहीही घडत नाही. तर सायलीलाही अश्विनचं बोलणं पटू लागतं आणि तिला जुने सगळे क्षण आठवतात. अश्विन म्हणतो की तन्वीसोबत लग्न झाल्यामुळे आपली नाती दुरावली, पण मला आता ते सगळं काही निस्तरायचं आहे. त्यानंतर आता अश्विन हात जोडतच सायलीची माफी मागत म्हणतो की वहिनी, यापुढे मी तुझ्याशी वाईट वागणार नाही. दादाचीही मला माफी मागायची आहे. मी तुमच्या विरोधात एवढं सगळं बोलूनही तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं. तर आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते की अहो तुम्ही वेडे झालेत का अश्विन भाऊजी? माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीही राग नव्हता. मला माहिती होतं की हा फक्त एक गैरसमज आहे आणि तो आज दूर झाला आहे. तर मित्रांनो, मात्र हे सगळं काही प्रियाने बघितलेलं आहे आणि तिला समजलं आहे की अश्विन आणि सायली पुन्हा एकत्र आलेत. तर मित्रांनो, अश्विनने आता सायली अर्जुनसोबत माफी मागत एक नवी सुरुवात केलेली आहे. तर हा येणारा ट्विस्ट तुम्हाला आवडेल का? कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मालिकेच्या अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.